जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. आपला तिसरा खंड चालू आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं की बुद्धांच्या धम्माविषयीचा दृष्टिकोन आपण बघितला. त्यानंतर आपण 10 पारमिता बघितल्यात आणि धम्म काय आहे हे आपण त्यामध्ये बघितलं. आज आपण बघणार आहोत की निर्वाण म्हणजे नेमकं काय आहे. बुद्ध म्हणतात की निर्वाणासारखं सुख कशामध्येच नाहीये आणि निर्वाण हे आपल्या धम्माचं केंद्रबिंदू आहे. काहींच्या मते आत्म्याला मोक्षप्राप्ती भेटणे किंवा आत्म्याची मुक्ती जी आहे तर याचा अर्थ निर्वाण आहे. पूर्वी निर्वाणाच्या 4 वेगवेगळ्या संकल्पना होत्या. त्यामध्ये जी पहिली जी संकल्पना होती तर ती लौकिक, म्हणजे यामध्ये खायचं प्यायचं मौज मजा करायची अशी त्याची संकल्पना होती. दुसरं जे आहे तर यौगिक, यौगिक म्हणजे व्यायाम करणे, योग करणे अशी होती. तिसरं जे आहे तर ब्राह्मणी आणि चौथी जी आहे तर ती उपनिषदिक. अशा ह्या 4 संकल्पना पूर्वी निर्वाणाच्या मानल्या जायच्या. ब्राह्मणी आणि औपनिषदिक ज्या निर्वाणाच्या संकल्पना होत्या त्या जवळपास समान होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आत्म्याचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. या दोन्ही संकल्पनांमध्ये ते मान्य केलं होतं. परंतु या सिद्धांताचा बुद्धाने अस्वीकार केला. निर्वाणाची ब्राह्मणी आणि औपनिषदिक संकल्पना नकारताना किंवा त्यांचे खंडन करताना बुद्धांना कोणतीच अडचण भासली नाही. आणि लौकिक जी संकल्पना होती तर ती भौतिक गोष्टींवरती होती, त्यामुळे बुद्धांना ती कधीही मान्य नव्हती. यामध्ये निर्वाणाचा एवढाच अर्थ त्यांनी लावला होता की माणसाचं जे इंद्रियजन्य वासनांची पूर्ती म्हणजेच निर्वाण हे यामध्ये मान्य केलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणती आध्यात्मिक तत्वे सुद्धा नव्हती. आणि निर्वाणाच्या या संकल्पनेचा स्वीकार करणे हे सुद्धा बुद्धांना मान्य नव्हते. त्यांच्या मते यामुळे मनुष्य मात्रांची मोठी हानी करणे होय असे बुद्धांचं मत होतं. कारण इंद्रियजनित वासनांची तृप्ती ही वासनांचा अग्नी अधिक प्रज्वलित करत असतं असं बुद्धांचं म्हणणं होतं आणि हे कधीही जीवनामध्ये सुख आणू शकत नाही असं बुद्धांचं ठाम मत होतं. निर्वाणाची जी यौगिक संकल्पना जी सांगितली होती ती देखील अमान्य होती, कारण ही सर्वथा अस्थायी अवस्था होती. ती नकारात्मक सुखाची संकल्पना होती. यामध्ये यथार्थ जगाशी जीवनाशी काहीही संबंध विच्छेदन अनुस्थित आहे. यात दुःख निवारण तर प्राप्त होणार असते, ते योगाची अवस्था कायम असेपर्यंत टिकणारे असते. म्हणजे यामध्ये फक्त जोपर्यंत माणूस योगा करतो किंवा योग करतो तोपर्यंत त्याला सुख भेटेल, त्यानंतर मात्र त्याला सुख भेटणार नाही अशी ही संकल्पना होती आणि म्हणून बुद्धांनी तीही मान्य केली नाही. बुद्धांची जी संकल्पना होती तर ह्या सर्व संकल्पनेपेक्षा ती खूप वेगळी होती, भिन्न होती. त्यांच्या संकल्पनेचे 3 मूल तत्वे होती आणि त्यांच्या निर्वाणाची जी संकल्पना होती त्याच्यामध्ये नुसतं आत्म्याचं सुख नाही तर प्राणी मात्रांचं सुख इथे त्यांनी लक्षात घेतलं होतं. आणि त्यांच्या निर्वाणाचं दुसरं जे तत्व होतं ते प्राणी मात्रांचं सुख, म्हणजे याच संसारी जिवंतपणी प्राप्त होणारे सुख आहे असं बुद्धांचं मत होतं. निर्वाणाच्या संकल्पनेत आत्म्याचा विचार, मृत्यूनंतर आत्म्याचा मोक्ष, आत्म्याची मुक्ती या तत्वांना तिथे अजिबात थारा नव्हता. हे विचार बुद्धांना सर्वार्थाने अप्रस्तुत आणि अस्वीकार्य होते. आणि बुद्धांचं जे तिसरं तत्व होतं तर ते कामवासनेवर नियंत्रण करणे, कामाग्नीवर नियंत्रण करणे हे बुद्धांचं तिसरं तत्व होतं. आणि बुद्धांचं असं मत होतं की कामवासना जी आहे तर ती अग्नी समान आहे. बुद्ध जेव्हा गया येथे होते, वास करत होते, तेव्हा त्यांनी ही शिकवण भिक्खूंना दिली होती. ते भिक्खूंना म्हणाले की हे भिक्खूंनो, सर्व काही जळत आहे. काय काय जळत आहे? सर्व काही जळत आहे. हे भिक्खूंनो, चक्षुंद्रिय जळत आहे, रूप जळत आहे, चक्षु चेतना जळत आहे, सुखद असुखद उदासीन वेदना जळत आहेत. हे सर्व कशामुळे जळत आहे? मी असे म्हणतो की हे सर्व काम तृष्णेमुळे जळत आहे, ते मोहामुळे जळत आहे. त्यामध्ये जन्म, वार्धक्य, मृत्यू, दुःख, क्लेश, क्लांती, उदासीनता, नैराश्य, वैफल्य यांच्याद्वारा प्रज्वलित अग्नीमुळे ते जळत आहे. आणि हे कशामुळे जळत आहे तर मी म्हणतो हे सर्व काम तृष्णाग्नीमुळे जळत आहे, द्वेषाग्नीमुळे जळत आहे, हे मोहाग्नीमुळे जळत आहे. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, क्लेश, कांती, नैराश्य आणि त्यांच्या अग्नीमुळे हे सर्व काही जळत आहे. आणि हे ज्याला ज्ञात झालं आहे, जे श्रेष्ठ आहे, त्यांच्या चित्तामध्ये उपेक्षा, विरक्ती उत्पन्न पावते
आणि चित्तामध्ये शांतता होते, त्यांचे चित्त तृष्णा त्यांची शांत पावली की तो मुक्त होतो। जेव्हा तो मुक्त होतो तेव्हा त्याला जाणीव होते की तो मुक्त झाला आहे। त्यामध्ये निर्वाण सुख कसे होऊ शकते हा दुसरा प्रश्न आहे, ज्याचे स्पष्टीकरण आवश्यक आहे। साधारण धारणा अशी आहे की अभाव हे मानवी दुःखाचे निमित्त आहे, परंतु ते नेहमीच खरे नसते। विपुलतेतही मनुष्य दुःखी असतो। सर्वसाधारणपणे अशी धारणा आहे की मानवी दुःखाचे निमित्त हे अभाव, म्हणजे काही कशाची कमतरता असेल तर ते, परंतु नेहमीच ते खरं नसतं। विपुलतेतही म्हणजे माणसाजवळ सगळं जरी असलं तरी मनुष्य कधी कधी दुःखी असतो। दुःख हे लोभातूनही निर्माण होतं। आपल्याजवळ काही असलं तरी लोभ असतो, काही नसलं तरी लोभ असतो। आणि लोभ हे जे आहे तर हे जीवनातलं विष आहे। लोभ हे जिवंतपणीच मृत्यू आहे। आणि या लोभामुळे मनुष्य जो आहे तर तो मोहाने मूढमती होऊन चित्त जेव्हा ग्रस्त होते, चित्त जेव्हा दास होते, तेव्हा माणूस आपल्या दुःखाने दुःखी होतो। आणि जर माणसाने द्वेष, मोह, लोभ यांचा जर समूळ म्हणजे मुळासकट त्यांना जर बाजूला फेकलं तर माणसाला ह्या पीडा होणार नाही। आणि या पद्धतीने निर्वाण याच जीवनात प्राप्य आहे, भावी जीवनात नाही। आणि माणसाला दग्ध करणाऱ्या, त्याला दुःखी करणाऱ्या दुःखाचे मूळ कशामध्ये आहे तर याचे स्पष्टीकरण यात आहे की अशा प्रकारे प्रज्वलित अग्निशी मानवी कामतृष्णांची समानता व्यक्त करून बुद्धाने मानवी दुःखाला अत्यंत प्रभावीपणे व्याख्यायित केले आहे। वासना विकारांची जी अधीनता आहे तीच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण आहे। आणि ह्या ज्या कामतृष्णा आहेत तर त्या जणू काय पायातील शृंखला म्हणजे साखळ्या आहेत। आणि ह्या साखळ्या किंवा ह्या शृंखलेमुळेच आपण निर्वाणापर्यंत पोहोचत नाही, परंतु ज्या क्षणी माणूस जो आहे तो या वासना विकारापासून मुक्त होतो त्यावेळी मात्र त्याला हा निर्वाणाचा मार्ग जो आहे तर तो मोकळा होतो। आणि बुद्धांच्या विश्लेषणानुसार हे विकार 3 वर्गामध्ये विभाजित होतात। प्रथम वर्ग जो आहे तर तो कामुकता, लोभ आणि अविवेकी तृष्णा या विकारांचा समावेश आहे यामध्ये। दुसऱ्यामध्ये वितृष्णेने उद्भवलेले द्वेष, क्रोध, घृणा आणि हे आदी विकार येतात। तिसऱ्या वर्गामध्ये अज्ञानता उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे विकार याच्यामध्ये येतात। पहिल्या आणि दुसऱ्या वर्गामध्ये जे आहे ना त्यांचा संबंध आपल्या प्रकृती आणि प्रवृत्ती दुसऱ्या प्रती कशी आहे याच्याशी याचा संबंध आहे। याचा संबंध भावनांशी आहे आणि ते सत्यापासून दूर आहेत। बुद्धांच्या निर्वाणाच्या सिद्धांताविषयी सुद्धा काही गैरसमज आहेत। म्हणजे निर्वाण शब्दाचा जो अर्थ आहे तर फुंकर घालून विझवणे असा सांगितलेला आहे। आणि ह्या शब्दामुळे हा जो निर्वाण शब्द आहे तर तो अर्थहीन झालेला आहे। आणि त्यांच्या मते निर्वाण याचा अर्थ सर्व मानवी जी प्रवृत्ती आहे ती मालवून टाकणे, मालवणे म्हणजे विझवणे किंवा त्यांचा लोप होणे, ही स्थिती जणू काही मृत्यू समानच आहे। आणि अशा प्रकारे त्यांनी निर्वाण शब्दाचा चुकीचा अर्थ लावून निर्वाण सिद्धांताला हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु निर्वाण शब्दाचा हा अर्थ बुद्धांना मान्य नव्हता। अग्निप्रवचन जेव्हा ते देतात, जेव्हा ते म्हणतात की जीवन जळत आहे, अशा प्रवचनामध्ये बुद्ध म्हणतात की जीवन जळत आहे, ते कशामुळे जळत आहे तर ते तृष्णेमुळे जळत आहे। म्हणून त्या प्रवचनामध्ये त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की अग्निप्रवचनामध्ये की ते मालवत आहे, म्हणजेच हा शब्द बुद्धांना मान्य नव्हता। म्हणजे अलोचक निर्वाण आणि परिनिर्वाण यात सुद्धा भेद करण्यात अपयशी ठरले आहेत। उदांच्या अनुसारा काया विघटित होते तेव्हा परिनिर्वाण प्राप्त होते। सर्व वेदनांचा अंत होतो, सर्व संवेदना विनाश पावतात, सर्व क्रिया थांबतात, चेतना लुप्त होते। याचं परिनिर्वाणाचा अर्थ पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे असा आहे। परंतु निर्वाणाचा असा अर्थ असूच शकत नाही। निर्वाणाचा अर्थ तृष्णांवर नियंत्रण मिळवणे, जेणेकरून माणसाला धम्मपथावर मार्गक्रमण करता येईल। याशिवाय याचा दुसरा अर्थ कोणताही लागू शकत नाही। निर्वाण याचा दुसरा अर्थ धम्मप्रवण जीवन असा आहे। बुद्धाने राधला स्वतःचा हा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे। राध नावाचे जे भंते होते तर त्यांना बुद्धांनी याचा अर्थ सांगितला आहे। एकदा स्थवीर राध हे तथागतांकडे आले, त्यांनी तथागतांना वंदन केलं, ते तथागतांजवळ येऊन बसले आणि त्यानंतर ते तथागतांना उद्देशून म्हणाले की भगवान, निर्वाण कशासाठी आणि निर्वाणाचा उद्देश काय आहे? भगवान उत्तरले की तृष्णेपासून मुक्ती म्हणजेच निर्वाण। परंतु भगवान,
निर्वाणाचा हेतू काय आहे, तेव्हा भगवान म्हणाले की निर्वाणाच्या मुळाशी धम्मप्रवन जीवन जगण्याचा हेतू आहे। धम्मप्रवचनामध्ये सारिपुत्ताने निर्वाणाचा अर्थ म्हणजे प्रवृत्तीचे विजणे, मालविने नव्हे हे स्पष्ट केले आहे। एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये वास्तव्याला होते आणि तेथे त्यांच्याबरोबर सारिपुत्त सुद्धा तेथेच वास्तव्याला होता। तथागतांनी सांगितलं की हे भिक्खूंनो, धम्माचे उत्तराधिकारी व्हावे, भौतिक संपादलेले उत्तराधिकारी होऊ नये, माझी तुमच्यावर अनुकंपा आहे, म्हणूनच मी तुम्हाला धम्माचे उत्तराधिकारी व्हावे असे सूचित करतो। म्हणजे माझे तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुम्हाला धम्माचे उत्तराधिकारी व्हा असं सूचित करत आहे। भगवान अशा प्रकारे बोलले आणि ते उभे राहिले आणि ते आपल्या आपल्या कुटीकडे ते प्रस्थान केलं, म्हणजे ते निघून गेले। आणि मग सारिपुत्त तिथे पाठीमागेच राहिलेला होता। तर भिक्खूंनी त्यांना निर्वाण म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगावे अशी प्रार्थना केली। आणि मग भिक्खूंचं जे प्रश्न होता तर त्याला अभिवादन केलं, प्रतिसाद देऊन सारिपुत्त उत्तरला की भिक्खूंनो, हे जाणून घ्यावे की लोभ वाईट आहे, क्रोध वाईट आहे। लोभापासून आणि क्रोधापासून जर मुक्त व्हायचं असेल तर मध्यम मार्ग जो आहे तर तो आपल्याकडे आहे। हा जो मध्यम मार्ग आहे हा दृष्टी देणारा आहे, ज्ञान देणारा आहे, हा मार्ग शांतीचा आहे, हा मार्ग अंतर्दृष्टी देणारा आहे, हा मार्ग बोधी देणारा मार्ग आहे, हा मार्ग निर्वाणाप्रती नेणारा मार्ग आहे। आणि हा मध्यम मार्ग काय असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तर त्यांनी सांगितलं की मध्यम मार्ग म्हणजे अन्य कुठलाही मार्ग नसून आर्य अष्टांगिक मार्ग हाच मध्यम मार्ग आहे। यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी यांचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे। आणि हो भिक्खूंनो, हा मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग आहे। क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मत्सर वाईट आहे, कृपणता ही वाईट आहे, लोभ वाईट आहे, ढोंगीपणा सुद्धा वाईट आहे, छल कपटपणा हाही वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे आणि प्रमादही वाईट आहे। मोह आणि प्रमादाच्या विनाशासाठी मध्यम मार्ग आहे। हा मार्ग आम्हाला दृष्टी देतो, ज्ञान देतो, हा मार्ग आम्हाला शांती देतो, अंतर्दृष्टी देतो, हा मार्ग आम्हाला बोधी आणि निर्वाणाप्रती नेतो। निर्वाण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, दुसरं काहीही नाही। अशा प्रकारे स्थवीर सारिपुत्राने उपदेश दिला आणि तो उपदेश संपूर्ण जे भिक्खूगण होते त्यांनी ऐकला आणि ते प्रसन्न झाले। म्हणूनच निर्वाणाचा जो मूळ विचार हा धम्म आहे, म्हणून कोणीही निर्वाणाचा अन्य कोणताही अर्थ लावू नये। आणि संपूर्ण जो उच्छेदवाद आहे हे एक टोक आहे, तर परिनिर्वाण हे दुसरे टोक आहे। निर्वाण हा मध्यम मार्ग आहे आणि हे जाणून घेतले तर निर्वाणाच्या ज्या संकल्पनेविषयीचं सगळं ज्या खोट्या धारणा आहेत तर त्या नक्कीच नाश पावतात। पुढे तृष्णत्याग म्हणजे धम्म। धम्मपदात बुद्ध म्हणतात की आरोग्यासारखा श्रेष्ठ लाभ नाही आणि संतोषासारखे श्रेष्ठ धन नाही। यामध्ये संतोष या शब्दाचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीला शरण जाणे असा नाही, असे समजणे म्हणजे बुद्धांच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे असे होते। निर्धन लोक जे आहेत ते धन्य आहेत असं बुद्धांनी कधीही म्हटलं नाही की जे निर्धन आहे, ज्यांच्याकडे काही संपत्ती नाहीये किंवा पैसा नाहीये तर ते लोक खूप धन्य आहेत कारण त्यांना लोभ नाही, असं कधीही बुद्ध म्हणाले नाही। आणि जे असे निर्धन आहेत त्यांनी, पीडितांनी परिस्थितीचे जे परिवर्तनाचा प्रयास करू नये असंही कधी बुद्ध म्हणाले नाही। या उलट बुद्ध म्हणतात की संपन्नतेचं स्वागत असो, म्हणजे जे येत आहे, जी संपत्ती असेल किंवा संपन्नता आहे तर त्याचं स्वागत असो। जी परिस्थिती सध्या आहे त्यामध्ये जगण्यापेक्षा प्रयत्न करून परिवर्तनशील परिस्थिती परिवर्तनाचे जे प्रयास असतात ते श्रेयकर असतात। आणि या उलट बुद्ध असे म्हणतात की संतोष याचा जो अर्थ आहे हे श्रेष्ठतम धन आहे, तेव्हा याचा अर्थ माणसाने लोभाच्या आहारी जाऊ नये असा याचा अर्थ आहे। कारण लोभाला कोणतीही सीमा नसते। जे एखाद्या माणसाला जेवढी गरज असेल तेवढं त्याच्याजवळ असावं किंवा जर प्रयत्न करून जर काही मिळत असेल तर तेवढं करावं, परंतु अतिलोभाच्या आहारी आपण जाऊ नये असं बुद्धांचं मत होतं। भिक्खू रठ्ठपाल जे आहे तर ते म्हणतात की मी अनेक धनवान पाहिले आहेत जे अगदी एखाद्या मूर्खासारखे आहेत, ते कधीच दान करत नाही,
ते अधिकाधिक संग्रह करतात. म्हणजे संपत्ती किती आली तरी ते गोळा करत असतात. कितीही जमली तरी त्यांना आणखी त्या गोष्टीची हाव असते किंवा त्या गोष्टीचा लोभ असतो. आणि एखाद्या राजाने सागरापर्यंत म्हणजे समुद्रापर्यंत जरी त्यांनी एखादी जर जमीन त्याने जिंकली असेल तरी सुद्धा त्याला समुद्राच्या पलीकडचं हवं असतं. आणि असे राजे जे महाराजे आहेत तर त्यांची तृष्णा जी आहे ती जिवंतच असते. असे राजे येतात आणि जातात, परंतु त्यांची तृष्णा मात्र अजिबात शमत नाही. त्यांचा देहत्याग म्हणजे त्यांचं मरण जरी झालं तरी देखील जोपर्यंत ते असतात तोपर्यंत त्यांची तृष्णा जी असते तर ती जिवंतच असते. आणि परिनिर्वाण सुत्तामध्ये बुद्धाने आनंद जो होता तर त्याला लोभ नियंत्रणाची महती कथन केली आहे. बुद्ध असे म्हणतात की हे आनंद हे असे आहे की लोभाची इच्छाच तृष्णेची जननी आहे. जेव्हा लोभाची इच्छा स्वामित्वाच्या इच्छेत परिवर्तन होते तेव्हा या स्वामित्वाची इच्छा आपणास मिळते. ते आपणाशीच राहावे या इच्छेला परिवर्तित होते तेव्हा या इच्छेचे लोभामध्ये परिवर्तन होते. लोभ अर्थात अन्यथा संग्रहाच्या असंयम कामनेवर नजर ठेवणे आवश्यक आहे, नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या तृष्णेचा किंवा लोभाचा धिक्कार करावा, कारण यातून अनेक दृष्ट आणि वाईट गोष्टींचा उद्भव होतो. यातून हाणामारी होती, जखमी होतात, भांडणतंटे होतात, घात होतात, प्रतिघात होतात, विरोध होतात, संघर्ष उद्भवतात. यातून कलह, निंदा आणि मिथ्याकथन आदी प्रवृत्ती प्रसवतात. आणि म्हणूनच बुद्धाने तृष्णा आणि लोभ यावर नियंत्रण ठेवण्याचा उपदेश केला आहे.